नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असा बेत ज्याचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल आणि थेट गावाकडच्या आठवणी ताज्या होतील. अस्सल गावरान चवीची चमचमीत अशी गवारीची भाजी आणि त्यासोबत अगदी मऊ टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी. गवारीची भाजी काही जणांना आवडत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, गवारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं आणि डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी तर गवार एक औषधच आहे. आता काही वेळेस गवार ही कडू लागते, तर त्यासाठी गवार निवडत असताना सुरीचा वापर करायचा नाही. गवार ही हातानेच तोडून घ्यायची, जेणेकरून भाजी करत असताना पूर्ण जो मसाला आहे तो गवारीच्या आतमध्ये पर्यंत लागू होतो. आता भाकरी बनवत असताना काही वेळेस भाकरी ही चिरते किंवा टम्म फुगत नाही, तर त्यासाठी काय करायचं, ज्वारीचं पीठ दळून आणत असताना एकदम जाडसर किंवा एकदम बारीक असं पीठ दळून आणायचं नाही, मीडियम पीठ दळून आणायचं. जरी पीठ जाडसर असलं तर ते पीठ जे आहे ते गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं, जेणेकरून भाकरी बनवत असताना ती अजिबात चिरणार वगैरे नाही. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यातला थोडासा पिठाचा गोळा घेऊन असं ताटामध्ये खाली कोरडं पीठ टाकायचं, वरतून तो गोळा ठेवायचा. अगोदर एका हाताने आणि नंतर थोडीशी भाकर ही पसरत आली की दोन्ही हाताने व्यवस्थित एकसारखं भाकर थापून घ्यायची. सगळ्या बाजूने भाकर थापायची, जेणेकरून कुठं जाड कुठं पातळ अशी भाकर अजिबात होणार नाही. तवा हा चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच भाकर टाकायची, जेणेकरून भाकर ही लवकर पसली जाईल. अगदी थोडं थोडं करून पाणी लावायचं, जास्तीचं पाणी लावायचं नाही, कारण जास्त पाणी लावलं की भाकर ही आपली पिवळी होऊ शकते खालून. हे बघा, अशा पद्धतीने. या तव्यावर मी अगोदर चपात्या बनवल्या होत्या म्हणून ते थोडंसं घसरत आहे. आता पलटी मारून घ्यायची. तर बघू शकता भाकर चांगली भाजून झालेली आहे. खालच्या बाजूने पूर्ण भाकर भाजून घेऊनच भाकरीला पलटी मारायचं, म्हणजे पटकन भाकर आपली वरती फुगून येते. हे बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ मऊ लुसलुशीत भाकरी आपली बनून तयार आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्या बाजूने भाकर फुगलेली आहे. आता आपण गवारीची भाजी बनवून घेऊयात. आता इथं मी कढईमध्ये गवार भाजून घेत आहे. ही गवार मी हातानेच तोडून घेतली आहे. अगदी कलर बदलेपर्यंत याला आपल्याला भाजायचं आहे आणि भाजून मग गवार धुवून घ्यायची. बघा, कलर बदललेला आहे. आता गवार बाजूला काढली, त्याच कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, अगदी थोडासा ठेचलेला लसूण टाकायचा, चांगला परतून घ्यायचा. एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा. कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्येच आपल्याला जे मसाले हवे आहेत ते टाकायचे. इथं मी आमच्या घरगुती काळा